आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। तर समुद्र किनाऱ्याच्या परिसरामध्ये कुठलंही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणं गरजेचं आहे, कारण स्टेनलेस स्टीलचा गंज त्याला लागत नाही असं गडकरींनी सांगितलंय। ते काल दिल्लीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। नेमकं ते काय म्हटले आपण सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर हे अनुत्तरित प्रश्न या संदर्भातले आपण पाहूयात। 5 टन वजन पेलण्यासाठी आवश्यक धातूचा वापर केला गेला होता का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवाय आधार म्हणून साधे पोलाद वापरल्यास गंजण्याचा धोका असतो, त्यामुळे 316 रोडचे स्टेनलेस स्टील वापरले जाते। महाराजांच्या पुतळ्यासाठी काय वापरलं गेलं, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। शिवाय महाराजांच्या धातूची जाडी सरासरीपेक्षा जास्त होती, त्यामुळे आतला आधार अधिक भक्कम हवा, तो तसा होता का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवाय 15 दिवसात पुतळ्याचं धातू काम पूर्ण होऊन उभारणी सुद्धा झाली, त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह आहे। इतका कमी वेळ मिळणं तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि याची कल्पना आयोजकांना होती का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे।